नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, MIDCची मागील काही दिवसापूर्वी जी आहे पहिल्या टप्प्याची परीक्षा जी की पूर्ण झालेली आहे, त्या टप्प्यामध्ये आपले अनेक विद्यार्थी जे आहे परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या जे काही ॲनालिसिस होता, त्यांचा काही रिव्ह्यू होता, त्यानुसार मित्रांनो जे आहे त्यांनी बरेच प्रश्न जे आहेत त्यांना MIDCचे जे काही ॲक्ट आहे, जे की MIDCचा अपडेटेड जो अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये त्यांनी 4 कायदे समाविष्ट केलेले आहेत। तर त्या कायद्यांवर बऱ्याच प्रकारचे फिरून उलटे सुलटे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारण्यात आले होते, जेणेकरून विद्यार्थी हा कन्फ्यूज झाला पाहिजे या उद्देशाने। तर बरेच विद्यार्थी ज्यांची की परीक्षा आता येत्या 6 तारखेपासून आपली सुरू होणारी आहे, 6 ऑगस्ट पासून उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे पेपर आता होणार आहेत सुरळीत वेळापत्रकानुसार, जे काही त्यांनी वेळापत्रक त्या ठिकाणी आपल्याला दिलेला होता। तर त्या अनुषंगानेच आता आजपासून आपण MIDC ॲक्ट सोबतच जे काही इतर टॉपिक आहेत MIDC त्या संपूर्णला अनुसरून आपण आता इथून रेग्युलरली आपली व्हिडिओ सिरीज आपण जे काही आता व्हिडिओ आहेत ते आपल्या आता येणारे असतील। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट भेटत नसतील, तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला या पदभरतीचा संपूर्ण काही A to Z आपण अभ्यासक्रमाचा जे कोर्स लिंक आहे ते तुम्हाला आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो। तर मित्रांनो, ही जी आहे MIDCची 2023 ची पदभरती आहे, जी की 2025 मध्ये MIDC याची एक्झाम्स घेत आहे। चला मित्रांनो, आता वळूया आपल्या आजच्या या टॉपिककडे। तर यामध्ये जे आहे आपण आता 4ही कायद्याचे प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आता इथून रेग्युलरली येणारे असतील। तर यामधला जो पहिला प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, जे की महाराष्ट्र औद्योगिक विकास जे काही अधिनियम आहे त्यांचा 1961 चा उद्देश काय आहे? तर 1961 चा अधिनियम या ठिकाणी म्हटलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की औद्योगिक उपकरणाच्या विक्री आणि वापराचे नियम बनवणे। हा जो आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास जे काही यांचा अधिनियम आहे 1961 चा, त्याचा हा उद्देश आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, जे काही महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत कोणती संस्था औद्योगिक उपकरणाच्या मानकांची तपासणी करते? तर कोणती संस्था करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भारत सरकार ही जी संस्था आहे, जी काही भारत सरकारचं हे संपूर्ण देखरेखीखालीच हे संपूर्ण काही होत असते। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? तर सार्वजनिक प्राधिकरण, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कोणतीही संस्था जी सरकारी निधीने चालवली जाते त्याला जे आहे थोडक्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण असं जे आहे ते म्हटलं जातं। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MIDC जी येत्या 6 तारखेला तुमची एक्झाम आहे, 6 पासून जी आपली सुरू होत आहे आणि त्यासाठी तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल आणि तुम्हाला ही एक्झाम क्रॅक कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही आपलं जे काही MIDCचं परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल आहे ते मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आपण उपलब्ध करून दिली आहे, त्यामध्ये संपूर्ण काही तुम्हाला A to Z MIDCचा अभ्यासक्रम आपण कंप्लीट करून दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक पोस्टने आपण त्या ठिकाणी तांत्रिकी प्रश्न देखील उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे असं त्यांना वाटत आहे, तर त्यांनी आपलं स्टडी मटेरियल जे आहे ते नक्की रेफर करा। त्या ठिकाणी काही चार्जेस देखील आपण लावलेले आहेत, तर ते चार्जेस पेड करून तुम्ही सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच तुम्ही व्हॉट्सअपवर मिळवून घेऊन या चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता। अजूनही तुमच्याकडे वेळ जी आहे ती गेलेली नाही आहे, वेळ तुमच्याकडे अजूनही उपलब्ध आहे ही एक्झामचा तुम्हाला अभ्यासक्रम परिपूर्ण करण्यासाठी। कारण का 6 ऑगस्ट पासून आपली परीक्षा आहे, तर आजपासून तुम्ही तयारीला जरी एक एक चॅप्टर घेऊन जरी लागला तरी मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी त्या ठिकाणी कव्हर होणारा असेल। तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा। आपल्या डायरेक्टली सेलरशी तुम्ही कनेक्ट होणारे असतात, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही सांगून तुमचे संभाषण कंप्लीट करून त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही पेमेंट करून स्टडी मटेरियल घेऊ शकता। ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला 14 असा आहे, माहिती अधिकार अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्जदाराने कोणाला अर्ज करावा? तर कोणाला अर्ज करावा लागतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सार्वजनिक माहिती अधिकारी जे काय पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असतात यांना जो आहे तो करावा लागतो। त्यानंतरचा 5वा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याकरिता सेवा नियम 1970 चा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कर्मचाऱ्याच्या कामाचे नियम व शिस्तीचे निर्धारण करणे, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की उद्देश आहे।
त्यानंतरचा 6वा प्रश्न, या सेवा विनियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना कोणती मोकळी सुट्टी मिळू शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वार्षिक सुट्टी आणि रजा हे जे आहे थोडक्यामध्ये मोकळी सुट्टी मिळू शकते या नियमाअंतर्गत. त्यानंतरचा 7वा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यासाठी सेवा विनिमयानुसार कामाचा दररोजचा कमाल किती वेळ, जो की वेळ किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 8 तास आहे. त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत लोकसेवा म्हणजे काय? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की नागरिकांना सरकारी सेवा व सुविधांचा लाभ मिळवणे हा जो आहे थोडक्यामध्ये लोकसेवाचा अर्थ आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम हक्क 2015 अंतर्गत माहिती न दिल्यास नागरिक काय करू शकतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की न्यायालयात अर्ज सादर करू शकतो किंवा न्यायालयात अर्ज करू शकतो असा जो आहे त्याचा थोडक्यात अर्थ होतो. ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत कोणती संस्था माहितीच्या प्राप्तीसाठी नियुक्त केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की माहिती अधिकारी हा जो आहे थोडक्यात नियुक्त केला जातो. त्यानंतर प्रश्न 11वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत उपकरणे नोंदणीसाठी आवश्यक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की नोंदणी शुल्क भरणे हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 12वा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक सेवा विनियमांचा उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की आर्थिक दंड आणि सेवाबंदी हा जो थोडक्यामध्ये कारवाई होऊ शकते. त्यानंतरचा 13वा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये माहिती मागणाऱ्याला किती शुल्क भरावे लागते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की नियमानुसार निश्चित शुल्क भरावे लागते. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सूचना आयोग कोण स्थापन करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, सेवा विनिमयानुसार कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या लाभाची हमी दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की निवृत्ती वेतन ज्याला आपण पेन्शन असं म्हणतो, पेन्शन, आरोग्य सुविधा आणि इतर सामाजिक लाभ थोडक्यामध्ये दिले जातात. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थ्यांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 15 क्वेश्चन होते पाहिले, जे की चारही कायद्यावरचे आपण प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारचे आपण आता MIDCच्या इथून संपूर्ण काही प्रश्न आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नाही त्यांना आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. व त्यासोबतच ज्यांना कुणाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल परिपूर्ण IPS पॅटर्ननुसार स्टडी मटेरियल हवा असेल तर लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सरला मेसेज करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट व नवीन माहितीसोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.